रत्नागिरी हे असं एक ठिकाण आहे जिथे महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मंत्री उदय सामंत यांनी तशी माहितीच दिली आणि प्रत्येक पक्षानं आपापली तयारी सुरू करा असं एका आशयाचं विधान उदय सामंत यांनी केल्यामुळे रत्नागिरीमध्ये युती काही होत नाहीये, महायुती एकत्रित नाही हे मात्र आता स्पष्ट होत आहे। नारायण राणे हे वरिष्ठ नेते आहेत, त्यांना विचारूनच निर्णय घेतले गेलेत आणि फॉर्म भरलेत असंही उदय सामंतांनी सांगितलंय। तर भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणेंनी सर्व विरोधक एकत्र आले तरी आम्हीच जिंकणार असा विश्वास व्यक्त केलाय आणि यावरनं माजी मंत्री दीपक केसरकरांनी मात्र चांगलाच टोला लगावलाय। आम्हाला शिंदे साहेबांनी आदेश दिलेले आहेत की माननीय खासदार राणे साहेबांचा शब्द हा अंतिम असेल। आम्ही राणे साहेबांच्या अंतिम शब्दापर्यंत थांबलो। तोपर्यंत काही लोकांनी फॉर्म भरलेले होते। आम्ही राणे साहेबांना विनंती केली की अशा पद्धतीनं तुमचं देखील ऐकलं गेलेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही काय करू। आणि त्याच्यानंतर राणे साहेबांनी सांगितलं की आता शेवटी कोण जर ऐकत नसेल तर शेवटी स्वतःच्या पक्षाचे देखील फॉर्म भरले गेले पाहिजेत। पण मला 100% खात्री आहे की आशीर्वाद राणे साहेबांचा आम्हालाच आहे। मुळामध्ये आमच्या कणकवलीसाठी हे नवीन नाही। सन्मान्य राणे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये असंख्य वेळी सगळेजण एकवटलेले आहेत आणि तेव्हा आमच्या कणकवलीकरांनी राणे साहेबांच्या बाजूला नेहमी राहिलेले आहे। आमच्याकडून युती सुटली असं म्हणणं संपूर्णपणे चुकीचं आहे। युती ही व्हावी यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न केलेले आहे आणि माझी आज सुद्धा भूमिका आहे की अजूनही पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका व्हायच्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा युती करावी। आम्ही कुठल्याही तऱ्हेच्या अटी न ठेवता या युतीला मान्यता देऊ आणि आता सुद्धा त्यांना जर युती करायची असेल तर माझ्या प्रत्येक कॅन्डिडेटला तुम्ही विचारू शकता की त्यांना मी सांगितलेलं होतं की जर युती झाले तर कोणाकोणाला माघार घ्यायला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।